मुंबई शहर बेरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशनच्या वतीनं आयोजित या सत्कार समारंभास उपस्थित ज्यांचा अतिशय सविस्तर परखड अशा प्रकारचं मार्गदर्शन झालं ते माझे मित्र विधिमंडळातील प्रतोड आमदार प्रसाद लाडसाहेब, सहकारातील तुम्हा आम्हा सर्वांचे ज्येष्ठ नेते सन्माननीय शिवाजीराव नलावडे साहेब, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्माननीय उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय सिद्धार्थ कांबळे साहेब, या बेरोजगारांच्या मुंबईतल्या खऱ्या अर्थानं दिशा देण्याचं काम ज्यांनी केलं ते मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष, या मतदारसंघातून निवडून येतात असे नंदकुमार काटकर साहेब, दुसरे सन्माननीय संचालक जिजाबा पवार साहेब, मुंबई बँकेचे सन्माननीय संचालक नितीन बनकर, विनोद गोडसे, अनिल गजरे, जयसेताई पांचाळ, सन्माननीय विजय सेलार, भाई सावंत, अनिशा मजगावकर, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक माननीय बाळासाहेब गाडगे, सुरेश भालेराव, सतीश सावर्डेकर, स्वप्नील पाठक, राज्य फेडरेशनचे अध्यक्ष संतोष बोबडे, व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, कोणाचं नाव जर राहिलं असेल तरी मला टिक मार्क करून दिलं त्यांना बघा, मला काही गोष्ट त्याच्यामध्ये असे राहिलेले सर्वच सन्माननीय मान्यवर बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम बाळासाहेब घाटगे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय चांगल्या प्रकारचा सहकार मेळावा या ठिकाणी आयोजित केला आणि या मेळाव्याच्या निमित्तानं आपले प्रश्न सरकार दरबारी असणाऱ्या प्रलंबित गोष्टी मांडून त्याला एक प्रामाणिकपणे वाचा फोडण्याचं व्यासपीठ निर्माण केलं. मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपण बेरोजगारांच्या जेआरची पुस्तिका त्या ठिकाणी काढली. प्रश्न या ठिकाणी पुस्तिका छोटी आहे, मोठी आहे, जेआर किती आहे यापेक्षा या चळवळीमध्ये काम करण्याची एक प्रामाणिक धडपड आपल्याला दिसते. आणि जर प्रसाद लाडसाहेब यांनी सांगितलं याप्रमाणे नियोजनबद्ध पद्धतीनं पुढे गेला तर या ठिकाणी बेरोजगार संस्थांना कधीच काही कमी पडणार नाही हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो. खरं म्हणजे मला आठवतंय मी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष आहे. आज एनसीओवर सुद्धा आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छाने त्या ठिकाणी मी संचालक म्हणून गेलोय आणि या सभागृहात प्रलाडे साहेब आठवतोय 20-25 वर्षापूर्वी प्रसाद राज्य सहकारी संघाची परिषद झाली होती आणि साहेबराव सातकर त्या ठिकाणी उपाध्यक्ष होते आणि मला आजही चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे की प्रचंड प्रमाणाची गर्दी, सहकार्याच्या विषयी एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी होतं. दुर्दैवानं नंतरच्या काळामध्ये तो जोश, तो उत्साह, त्या परिषदा, ते ठराव आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने निर्णय करून घेणं ही प्रक्रिया काही काळ मागं पडली. परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विश्वास देतो की राज्य संघाचं नेतृत्व त्या ठिकाणी स्वीकारल्यापासून राज्याच्या सहकार चळवळीला एक वेगळा आयाम देण्याचा मी प्रयत्न करतोय. राज्य संघाला पुन्हा वैभवाचे दिवस यावे. राज्य सरकारच्या माध्यमातून शिक्षण प्रशिक्षण देण्याचं काम जे ते पूर्वी सुरू होतं त्याच पद्धतीनं नव्याने या राज्यातील सहकारी संस्थांना मार्गदर्शन व्हावं यासाठी आम्ही मोठी यंत्रणा उभी करतोय. कारण शेवटी सहकारी संस्था काढणं सोपं आहे
सहकारी संस्था निवडणुकीपुरती मतदानासाठी कपाटात असणंही त्या ठिकाणी सोपं आहे, परंतु ही संस्था कार्य करून आपल्या बरोबर 4 लोकांना रोजगार निर्माण करून देणं हे अत्यंत अवघड काम आहे. आणि त्यासाठी केवळ सरकारच्या कुंड्यांवर अवलंबून राहून चालणार नाही. आपण स्वतःही आत्मविश्वास निर्माण केलं पाहिजे. या मुंबई शहरामध्ये अनेक खासगी कामं आहेत, केला का आपण कधी प्रयत्न? खासगी कामं मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी जर गेलो ती कामं आपण मिळवू शकतो.